Okay, hello students. Determine the last article, area of the triangle. हा ट्रायंगल आहे. Vertices A, B, C. A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स x1, y1, B चे x2, y2 आणि C पॉइंटचे कोऑर्डिनेट्स x3, y3. तर या ट्रायंगलचा एरिया काय? या अगोदर तुम्ही फॉर्म्युले बघितलेले आहेत. अगदी बेसिक फॉर्म्युला तुमचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. BC हा बेस होईल आणि A व्हर्टेक्स पासून जर परपेंडिक्युलर टाकला, सेगमेंट AM म्हणालो आपण, तो कंपल्सरी परपेंडिक्युलरच पाहिजे. तर 1/2 BC इंटू AM किंवा या व्हर्टेक्स पासून तुम्ही परपेंडिक्युलर टाकला तर बेस तुम्हाला हा घ्यावा लागेल AC. BN हा परपेंडिक्युलर AC ला होईल 1/2 AC इंटू BN आणि C पासून जरी टाकला असेल तरी व्हर्टेक्स कोणता गृहीत धरताय आणि कोणत्या व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवरती परपेंडिक्युलर टाकताय तो परपेंडिक्युलर म्हणजे हाईट होईल आणि ज्या बाजूवरती परपेंडिक्युलर टाकताय तो बेस होत असेल. 1/2 बेस इंटू हाईट हा ट्रायंगलच्या एरियाचा बेसिक फॉर्म्युला. 10वीत तुम्ही आणखीन एक दुसरा एक फॉर्म्युला बघितला होता, एरिया ऑफ द ट्रायंगल इक्वल टू हिरोज फॉर्म्युला, की जो रूटमध्ये होता अंडर रूट ऑफ S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. आज आपण त्या ट्रायंगलचा एरिया डिटर्मिनंटच्या मदतीने सांगता येतोय काय? तो फॉर्म्युला कोणता आहे? एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट. फर्स्ट कॉलम तिन्हीच्या तिन्ही व्हर्टायसेसचे एक्स कोऑर्डिनेट्स. A व्हर्टेक्सचा एक्स कोऑर्डिनेट x1, B पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट x2 आणि C चा एक्स कोऑर्डिनेट x3. तिघांच्या एक्स कोऑर्डिनेटचा कॉलम पहिला, तिघांच्या वाय कोऑर्डिनेटचा कॉलम दुसरा, y1 y2 y3 y1 y2 y3 आणि तिसरा कॉलम 1 1 1. 1/2 इंटू या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तो मिळत असेल तो या ट्रायंगलचा एरिया असेल आणि तोच डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीवरती 1/2 इंटू आणखीन काय लिहिलं तरी चालेल. आठवतात का त्या प्रॉपर्टीज? डिटर्मिनंटच्या सगळ्याच रोजचं रूपांतर सगळ्याच कॉलम्समध्ये केलं तर काय होतं, किंवा कोणत्या तरी दोन रो मध्ये अथवा कोणत्या तरी दोन कॉलममध्ये इंटरचेंज केलं त्यावेळेस काय होतंय. इंटरचेंज करायच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. If rows and columns are interchanged, value remains constant. त्यामुळे या डिटर्मिनंटला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच या डिटर्मिनंटला होईल कधी, जर याच्या रोज आणि कॉलमची इंटरचेंज केली तर. पहिला रो x1 y1 1 x1 y1 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला x2 y2 1 x2 y2 1 आणि x3 y3 1 x3 y3 1. इथं सांगताना मी तुम्हाला काय म्हणालो होतो,
पहिला कॉलम तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स घ्या, सेकंड कॉलम तिघांचे वाय कॉर्डिनेट्स घ्या आणि तिसरा कॉलम 1 1 घ्या. किंवा पहिला रो तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स, सेकंड रो तिघांचे वाय कॉर्डिनेट्स आणि तिसरा रो 1 1 1. फॉर्म्युला कोणताही वापरला तर चालेल, फक्त इथं प्रॉपर्टी कुठली केली आपण, याच्या रोज आणि कॉलमची इंटरचेंज केले असेल तर व्हॅल्यू तेवढीच राहते. बघा याचे रोज इथं कॉलम झालेत काय, किंवा याचे कॉलम्स हे तिथं रोज झालेत काय. x1 x2 x3 पहिला कॉलम, x1 x2 x3 पहिला रो, y1 y2 y3 सेकंड कॉलम, y1 y2 y3 थर्ड कॉलम सेकंड कॉलम, सेकंड कॉलम सेकंड रो अँड 1 1 1 थर्ड कॉलम, 1 1 1 थर्ड रो. रोज आणि कॉलमची इंटरचेंज शक्यतो वापरता आपण हा वापरू. फेअर व्हर्टायसेस आर, फिगरमध्ये सांगितलंयस आर, ए व्हर्टेक्सचे कॉर्डिनेट्स x1 y1, बी व्हर्टेक्सचे कॉर्डिनेट्स x2 y2 आणि तिसरा व्हर्टेक्स सी चे कॉर्डिनेट्स x3 y3. हाच एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन जरूर घेऊ. फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल whose vertices are A 5 8, second vertex B 5 0 and third vertex C 1 0. फिगर दाखवत नाही, डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ. Since area of triangle is equal to 1/2 into determinant, काय म्हणालो फॉर्म्युला, तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स x1 x2 x3 तिन्हीच्या तिन्ही पॉईंटचे एक्स कॉर्डिनेट्स कॉलम पहिला, तिघांचे वाय कॉर्डिनेट्स y1 y2 y3 कॉलम दुसरा अँड 1 1 1 हा कॉलम तिसरा. सिन्स पहिला व्हर्टेक्स कोणता आहे A5 8, तो आपण म्हणालो तो x1 y1. सेकंड व्हर्टेक्स B5 0, त्याला म्हणालो तो आपण x2 y2. आणि तिसरा व्हर्टेक्स C 1 0, तो फॉर्म्युला तिसरा व्हर्टेक्स घेतला होता आपण x3 y3. तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स x1 x2 x3 ते काय आहेत 5 5 1. तिघांचे वाय कॉर्डिनेट्स y1 y2 y3 च्या किमती 8 0 अँड 0. सांगा मग, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू बाहेरचा कोएफिशियंट 1/2 इंटू डिटर्मिनंट x1 x2 x3, x1 x2 x3 तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स x1 5 x2 5 आणि x3 1. 5 5 1. फक्त चूक करू नका,
एक्स कॉर्डिनेट लिहायचा आहे चुकून वाय कॉर्डिनेट तुमच्याकडून ठेवला जाईल. पहिला कॉलम एक्सच्या कॉर्डिनेट्सचा, तिन्ही पॉईंटची एक्स कॉर्डिनेट्स कॉलम पहिला, तिघांची वाय कॉर्डिनेट्स कॉलम दुसरा, y1 y2 y3 त्याच किमती कोणत्या आहेत? 8 वाय कॉर्डिनेट 0 वाय कॉर्डिनेट 0 आणि तिसरा कॉलम 1 1 1. फक्त तो डिटर्मिनंट तर सोडवायचा आहे. इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट कंप्लीट डिटर्मिनंटचा हा कोएफिशियंट आहे. चुकून पहिल्याच टर्मला राहून जाईल, रायटिंग मिस्टेक होऊ देऊ नका. हा कर्ली ब्रॅकेट करतोय. आता डिटर्मिनंट सोडवा आपल्या मेथडप्रमाणे. 5 इंटू डिटर्मिनंट थोडासा लेंदी करून सोडवू काय, उलट क्रॅमर्स रूलमध्ये आपण डायरेक्ट मधली स्टेप ड्रॉप केली होती. आज थोड्याशा गॅप नंतर परत डिटर्मिनंट आलाय, मधली स्टेप लिहितो. खरं पाहिलं असतं ते आता प्रॅक्टिस जरूर व्हायला पाहिजे, उरली सांगायची. 5च्या जोडीचा डिटर्मिनंट 5 पहिल्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे. तो पहिला रो पहिला कॉलम सोडला तर या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट 0 1 0 1. मेथडमधला मिडल साईन मायनस घेतो तो. पुढचा एलिमेंट 8 इंटू डिटर्मिनंट 8च्या जोडीचा. 8 कुठं आहे? तो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये तो रो आणि कॉलम सोडला तर 8 पहिल्या रोमध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये. हे 4 एलिमेंट राहत आहेत. 5 1 1 1 आणि शेवटचा हा एलिमेंट 1 इंटू डिटर्मिनंट. हा 1 एलिमेंट पहिल्या रोमध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे. 4 एलिमेंट राहतील 5 0 1 0. उलट क्रॅमर्स रूलच्या एका प्रॉब्लेममध्ये या टाईपचे आपण 4 डिटर्मिनंट सोडवत होतो. ते खूप लेंदी म्हणावं लागेल. इथं काय फक्त एक तर डिटर्मिनंट सोडवायचं आहे. हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. फक्त रायटिंग मिस्टेकमध्ये हा जर ब्रॅकेट टाकला गेला नाही तर 1/2 हा कोइफिशियंट फक्त या पहिल्या टर्मला राहील. 1/2 न मल्टिप्लाय फक्त फर्स्ट टर्मला होईल आणि आन्सर चुकीचं होईल. 1/2 कंप्लीट डिटर्मिनंटला कोइफिशियंट आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय एवढी एकच टर्म नाही, ह्या तिन्ही टर्मची व्हॅल्यू, या तिन्ही टर्मचा आन्सर ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. तर 1/2 हा कोइफिशियंट कंप्लीट डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला राहिली पाहिजे, एवढी प्रिकॉशन घ्या. हा ब्रॅकेट जरूर ठेवत चला. इक्वल टू 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. सांगा या डिटर्मिनंटला किंमत 5 इन ब्रॅकेट 0 इंटू 1 0 मायनस 0 इंटू 1 0 0 मायनस 0 मायनस 8 इंटू ब्रॅकेट हा डिटर्मिनंट. 5 इंटू 1 5 मायनस 1 इंटू 1 1 and last plus हा 1 into bracket 5 into 0 0 minus 1 into 0 0 curly bracket complete. It is 1/2 in bracket. बोला 0 minus 0 0 0 into 5 0 5 minus 1 हा ब्रॅकेट 5 वजा 1 4 8 चौक 32 पण 4 पॉझिटिव्ह आहे 8 निगेटिव्ह आहे. मायनस आणि प्लसचा प्रॉडक्ट मायनस 8 चौक 32 मायनस 32 आणि इथंही 0 इन मायनस 0 0 0 इंटू 1 0. प्लस 0 नथिंग, फक्त वजा 32 राहील आणि वजा 32ला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे. 1/2 न मल्टिप्लाय करताय म्हणजे 2 न डिव्हाइड करताय. 32ला 2 न डिव्हाइड केला असेल तर 16, पण 32 मायनस आहे मायनस. आन्सर निगेटिव्ह आलं की एरिया हा काय निगेटिव्ह असतो का? एरिया हा नेहमी पॉझिटिव्ह असेल.
ॲन्सर जरी इथं निगेटिव्ह आला असेल, निगेटिव्ह ह्या डिटर्मिनंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आली, याचा अर्थ काय झाला असेल सांगताना रोमध्ये किंवा कॉलममध्ये इंटरचेंज झाले असेल. हा जो दुसरा कॉलम आहे रो आहे तो जर पहिला झाला असता, इंटरचेंज झाला असता, तर इथं येत असताना -16च्या ऐवजी +16 आला असता. शेवटी एरिया नेहमी पॉझिटिव्ह असतो हे गृहीत धरून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू 16 प्लस करतो मी, एरिया निगेटिव्ह नसतो. फक्त देत असताना प्रॉब्लेममध्ये पॉईंटच्या सिरियलमध्ये मागं पुढं जर केलं त्याने ABC देणार, ज्यावेळी BCA दिला असता ते पॉझिटिव्ह आला असता. त्यांच्या देण्यामुळं इथं रोमध्ये फरक पडला आणि त्यामुळं इथं आन्सर निगेटिव्ह आलं. आपल्याला फक्त ती पॉझिटिव्ह क्वांटिटी पाहिजे. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं कारण कोणतं आहे? एरिया इज नेव्हर निगेटिव्ह. एरिया निगेटिव्ह नसतो. त्यावर एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 16. एकक कोणतं असतं आहे? स्क्वेअर युनिट्स, चौरस एकक. एखाद्या रूमचं क्षेत्रफळ आपण सांगतो. रूम आपली घरातली किती चौरस फुटाची आहे? 100 चौरस फूट. ते स्क्वेअर फूट. लांबी आणि रुंदी दोन्ही जर फुटामध्ये असेल तर स्क्वेअर फुटामध्ये सांगू. लांबी रुंदी सेंटीमीटरमध्ये असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर. लांबी रुंदी मीटरमध्ये असेल तर स्क्वेअर मीटर होईल, चौरस मीटर. तसं जे काही एकक असेल ते स्क्वेअर युनिट्स. चौरस एकक स्क्वेअर युनिट्स किंवा युनिट्स स्क्वेअर असं म्हटलं तरी चालू शकतं आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल इक्वल टू फॉर्म्युला लक्षात आला काय? 1/2 इंटू डिटर्मिनंट. पहिला कॉलम घ्यायचा तो तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स. सेकंड कॉलम घेऊयात ते तिघांचे वाय कॉर्डिनेट्स आणि तिसरा कॉलम घ्यायचा तो 1 1 1. कोणतं तरी एक लक्षात ठेवा. पहिला रो तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स, सेकंड रो तिघांचे वाय कॉर्डिनेट्स आणि तिसरा रो 1 1 1. प्रॅक्टिस दोन्हीपैकीतल्या एकाची करू. दोघांमध्ये फरक कोणताच नाही, फक्त प्रॉपर्टी वापरली आहे. त्याच्या रोज आणि कॉलमची इंटरचेंज मी वापरत असताना हा वापरतो. पहिला कॉलम घेतो तिघांचे एक्स कॉर्डिनेट्स, सेकंड कॉलम घेतो तिघांचे वाय कॉर्डिनेट्स आणि तिसरा कॉलम घेतो 1 1 1. लक्षात येईल काय? एक देतो होमवर्क. फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल. इथं लिहितो होमवर्क. फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल whose vertices are नाव ABC न देता त्यांनी M दिला आहे. M 0.5 N -2 3 आणि तिसरा वर्टेक्स T म्हणता येते T 1 -4. सेम टाईपनं करायचं आहे. आन्सर सांगणार काय होते त्या लेक्चरला, नेक्स्ट लेक्चरला. ओके, ऑल राईट.